पेट्रोलचं स्पेलिंग बदला आणि हे करून तुम्ही काय करा तर देशाचं कल्याण करा असं सांगायकरता आम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटायला जाणार आहोत. पोलीस बंधूंना आमची विनंती आहे की त्यांना खाली बोलवून आणावं. आम्ही त्यांना मोठं काम सांगणार आहोत. त्यांचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्याच्यावर आमचा काडीचा विश्वास नाही. आज सर्व पुरोगामी पक्ष एकत्र येऊन ज्या श्वेता जुमाणी आहेत त्यांच्या विरोधात आम्ही इथं निदर्शनं करण्यासाठी आलेलो आहोत, जमलेलो आहोत. सर्वात महत्त्वाचं असं आहे की ज्योतिषशास्त्र किंवा त्या ज्या अंकगणितीय शास्त्राने प्रश्न सुटतात असं म्हणतात, हे मुळात विज्ञानच नाही आहे. आणि आपला संविधानानं सांगितलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायला पाहिजे. तर हा वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बरोबर विरुद्ध काम करताना त्या दिसत आहेत. अंधश्रद्धा पसरवण्याच्या बरोबर त्या समाजाच्या आर्थिकतेचा फायदा घेताना दिसत आहेत. आज समाजाचे मूलभूत जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न जर असे सुटत असते ज्योतिषानं किंवा अंकगणितीय शास्त्रानं, तर मला असं वाटतं की सत्ता निर्माण करायची, सत्ताधारी निर्माण करायचे, खासदार, आमदार, पळवा पळवी, मंत्री याची काही गरजच नव्हती. अशासारख्या माणसांची फौज उभी करायची होती. त्यांनी आपल्याला काहीतरी त्याच्यावर निर्णय दिले असते आणि सगळे प्रश्न चुटकीसरशी सुटले असते. म्हणजे शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबले असते, डिझेलचं वाढलेलं जे दर आहे ते दर कमी झाले असते. सर्वांना जी चांगली समताधिष्ठित समाजाचं स्वप्न आहे ते स्वप्न निर्माण झालं असतं. ते स्वप्न निर्माण करण्यासाठी हे झटू शकतात का? त्यांचं हे जे विज्ञान आहे ते विज्ञान कारणीभूत ठरू शकतंय का? तर याचं उत्तर आहे नाही. मग हे करण्यामागचं कारण काय आहे? तर हे करण्यामागचं कारण आहे की पुन्हा एकदा समाजाला 16व्या शतकामध्ये मागं न्यायचं, पुन्हा एकदा त्याला दैववादी बनवायचं, प्रयत्नवादी न बनवता रस्त्यावर उतरून आपले प्रश्न सोडवायचे, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे, व्यवस्थेला प्रश्न विचारायचे. हे घडू नये यासाठी जाणीवपूर्वक हे षडयंत्र केलं जातंय आणि त्याचा आम्हाला विरोध आहे. श्वेता जुमाणींनी केवळ कोल्हापूर सोडावं एवढीच मागणी नाही, तर त्या जे काम करतायत ते काम अवैज्ञानिक आहे, ते काम त्यांनी थांबवावं अशी आमची मागणी आहे. आम्ही म्हणजे हे आंदोलन बरेच दिवसापासून आम्ही करत आहोत. पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत. त्यांना काल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन 11 प्रश्न विचारलेले आहेत. ते अवैज्ञानिक जे दावे करतात त्याच्या संदर्भात 11 प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यापूर्वी पोलिसांनी मला एक नोटीस दिलेली होती की तुम्हाला आंदोलन करता येणार नाही, त्याचा मज्जाव केलेला होता. त्यानंतर काल देखील पोलिसांनी आम्हाला नोटीस दिलेली आहे, मला नोटीस दिलेली आहे आणि या ठिकाणी आंदोलन करता येणार नाही असा दावा केलेला आहे. तर आमचं म्हणणं आहे, आता आम्ही पोलिसांच्याकडनं परत 11 प्रश्न त्यांना पाठवलेले आहेत. त्याची उत्तरं जर काही त्या खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्यातीच्या या अंक ज्योतिषी म्हणवत असतील तर त्याची उत्तरं आम्हाला द्यावीत, एवढीच आमची सर्वांची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. आम्ही आता त्या ठिकाणी मार्च करणार आहोत आणि आमची मागणी जी आहे ती आमची मागणी जर काही त्यांनी मान्य केली आणि जर काही त्या चर्चा करायला खाली आल्या तर ठीक आहे. आमच्या या भारतीय संविधानावरती विश्वास आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 51 सांगितलेलं आहे की सायंटिफिक टेम्परामेंट जोपासणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे ते त्यांनी देखील जोपासावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि त्यांनी जर काही या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता आली नाहीत, आमचं चर्चेचं द्वार खुलं आहे, तर त्यांनी ताबडतोब या कोल्हापुरातून, शाहू महाराजांच्या कोल्हापुरातून निघून जावं अशी आम्ही त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो. आज पण आम्ही त्यांना परत नवीन 11 प्रश्न विचारणार आहोत. असे रोज 11 प्रश्न विचारतो, त्याच्याबद्दल त्यांनी त्यांची उत्तरं द्यावीत एवढी आमची त्यांच्या बद्दलची अपेक्षा आहे. आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि जिल्हाधिकारी विजय राठोड यांना आम्ही निवेदन दिलं होतं. पोलीस स्टेशनला लेखी तक्रार नोंद केलेली आहे. ती तक्रार दाखल करून त्याच्यावरती त्यांच्यावरती एफ आय आर दाखल करावा ही देखील आपल्या मार्फत या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे. त्या अधिकारानुसार आम्ही त्यांच्याशी चर्चा करू इच्छितो. ही चर्चा करू द्यायला आपण अटकाव करत आहात. भारतीय संविधानाचा कोल्हापूरकरांची फसवणूक करणाऱ्या श्वेता जुमाणींचा, कोल्हापूरकरांची फसवणूक करणाऱ्या श्वेता जुमाणींचा,
ठिकाणी मी विनंती करतोय की 2-2 मिनिटं प्रत्येक पक्षाचे आणि संघटनेचे लोक या ठिकाणी